तर नेत्याचा आदेश म्हणजे कार्यकर्त्यांसाठी काळ्या दगडावरची पांढरी रेघ। महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यापासून सगळ्याच पक्षातल्या नेत्यांचं तळ्यात मळ्यात सुरू झालंय आणि त्यामुळे आता सध्या या कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय पाहूयात। मी कार्यकर्ता ज्यांनी विचार न करता सारे आयुष्याकडे पाहिलं, साहेबांच्या गर्दीमध्ये चिरडून मरता मरता फक्त जगायचं राहिलं, त्याकडे बघायचं राहिलं। मी कार्यकर्ता पोस्टर चिटकवण्यापासून ती बॅनर ठोकण्यापर्यंत, सतरंजी उचलण्यापासून ती खुर्च्या लावण्यापर्यंत आणि साहेबांसाठी नरड फुटोस्तोवर घोषणा देण्यापासून ते अंगावर केसेस घेण्यापर्यंत सगळ्यात पुढे असतो तो कार्यकर्ता। मी कार्यकर्ता डोकं घरात ठेवून साहेबांच्या माग माग हिंडणारा म्हणजे कार्यकर्ता। राज्यात निवडणुका जाहीर झाल्यापासून गड्यानं पायाला बांधली भिंगरी आणि म्हणतोय आपली सारी नगरी, असा असतो तो कार्यकर्ता। मी कार्यकर्ता आचारसंहिता लागली आणि पक्षाचं मोठं नेतं लागलं कामाला। आघाड्या आणि युत्याचा झांगडगुट्टा सुटता सुटना। कालपर्यंत एकमेकांना सभांमधनं शेलक्या भाषेत टीका करणारं नेतं आज मांडीला मांडी लावून बसायला लागले, कार्यकर्त्यांचा विचार न करता। पक्ष फुटलं, गटातटात वाटलं, दोस्त झालं वैरी आणि 5 वर्षात एकमेकांवर झाडल्या टीकेच्या फैरी। साहेब म्हटलं उठ तर उठायचं आणि बस तर बसायचं, अशी झाली कार्यकर्त्यांची गत। रॅली असो नाहीतर आंदोलन, वाघ वरडण्यापासून ती दगड खाण्यापर्यंत कधी माग नसतो। शेवटी कार्यकर्ता ती कार्यकर्ता। तिकिटाच्या आशेनं 5-5 वर्ष अशीच गेली। नेत्याच्या घरात नगरसेवक, खासदार आणि आमदारकी आली। कार्यकर्त्याच्या वाट्याला फक्त पोलिसाची लाठी आणि काठी आणि नेत्याच्या जेवणात रोजच तुपाची वाटी। युती आघाड्याची लपडी कार्यकर्त्यांच्या डोक्यात शिरता शिरत नाही, ही लपडी शिरत्यात फक्त साहेबांच्या डोक्यात। कालपर्यंत ज्यांना पाण्यात बघितलं आज त्यांच्याबरोबर साहेब उठत्यात आणि बसत्यात। राज्यातलं सत्तेतलं पक्ष महापालिकेच्या निवडणुकीला एकमेकांच्या विरोधात आहेत। कालपर्यंत महापालिकेत मित्र म्हणून असणारं गडी आज निवडणुकीला एकमेकांवर टीका करतात। या सगळ्या गडबडीत कार्यकर्ते झाले टोटल कन्फ्यूज। कालच्या आंदोलनात ज्यांची माती फुडली त्यालाच म्हणायला लागतंय हाच माझा सच्चा साथी। ज्याच्या त्याच्या पक्षाचं जागा वाटप हाय सुरू, कुणाचा भाव कुणाची बायको म्हणते आता फॉर्म कसा भरू, कार्यकर्ता म्हणतोय आता मी काय करू। जागा वाटपात पक्षाला सुटना जागा, कार्यकर्ता म्हणतोय अरे माझ्याकडे कुणीतरी बघा। मी कार्यकर्ता ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।